कुत्र्याच्या हल्ल्यात मोर जखमी, तुकारामबाबांनी वाचवले मोराचे प्राण. कुत्र्याच्या हल्ल्यात मोर जखमी झाल्याची घटना सांगलीच्या जत तालुक्यातील संख येथे घडलेली आहे आणि या घटनेनंतर मित्र संघटनेचे तुकारामबाबा महाराज यांनी या जखमी अवस्थेतील मोरावर उपचार करत त्याला जीवदान दिलं आहे. संखमधील गोंधळवाडी रस्त्यावर भटक्या कुत्र्यांकडून मोरावर हल्ला करण्यात आला होता. यावेळी रस्त्याने जात असताना तुकारामबाबा महाराजांना ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर कुत्र्यांच्या टोळीला हुसकावून लागत जखमी अवस्थेतील मोराला घेऊन त्याच्यावर उपचार करत मोराला जीवदान दिलेलं आहे. मोराची प्रकृती ठीक झाल्यानंतर त्याला वनविभागाकडे सुपूर्द करण्यात येईल. असंख्य ठिकाणी काल रात्रीच्या पहाटेच्या टायमाला मोर च्या पाठीमाग कुत्रे लागल्यामुळं जखमी झालं होतं. त्याला इथं मठामध्ये आणून त्याला व्यवस्था करून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मी फोन केल्याने तात्काळ त्यांनी दखल घेऊन या ठिकाणी त्यांची गाडी, त्यांचे कर्मचारी इकडे माझ्याकडे मठावरती येऊन त्या मोराला सुरक्षितपणे दवाखाना इलाज करण्यासाठी ते आता इथून घेऊन जात आहेत. आम्ही मोर रात्रभर त्याला चांगल्या पद्धतीने सांभाळला आणि आपला हा राष्ट्रीय पक्षी आहे या अनुषंगाने तितकेच ताकदीनं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील तेवढीच वेळ आणि टायमिंगमध्ये येऊन या ठिकाणी मोराला जीवदान देण्यामध्ये सक्रिय सहभाग दाखवला. त्याबद्दल मी वन विभागाचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि असा जर कुठं पक्षी एखाद्या वेळेस जखमी अवस्थेत असेल तर प्रत्येक पक्षी प्रेमींनी सर्वांनी देखील त्याला सक्रिय सहभाग दाखवून त्यांना मदत करावी, त्यावरती छळ होणे याची प्रत्येकाने काळजी घ्यावी एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. जय भारत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, संख.